हाय, तुम्हालाही अशी एकदम खुसखुशीत अशी कचोरी खायची असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आता ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. यासाठी मी इथे 1 पाव ताजे मटर घेतलेले आहे. आता इथे मी एका कढईमध्ये पाणी उकळून घेतलं आहे. त्यामध्ये मटर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून यांना एक उकळी करून घेते आहे. कचोरीचा मसाला तयार करण्यासाठी मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा काळी मिरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 अद्रकचा तुकडा, 3 ते 4 मिरच्या. तुम्ही मिरची स्वतःच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून यांचं आपण एक वाटण तयार करून घेतो आहे. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बॉईल केलेले मटर आहे त्यांना वाटून घेते आहे. इथे आपल्याला मटर खूप बारीक असे वाटून नाही घ्यायचे आहे, थोडेसे क्रश करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी इथे मटर थोडेसेच क्रश करून घेतले आहेत. त्यानंतर मी थोडं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे आत्ता वाटण बनवलेलं होतं ते टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं लसणाचा कच्चेपणा जाईल इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा तिखट आणि थोडीशी हळद घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. हे आपल्याला परत 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे मटर क्रश करून ठेवलेले आहे ते घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्यांना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही भाजी किंवा सारण आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मटर फ्रेश असल्यामुळे आपल्या सारणाला किती सुंदर रंग आलेला आहे. आणि इथे ही आपली भाजी किंवा सारण रेडी झालेलं आहे. त्यानंतर एका परातीमध्ये मी 2 कप मैदा घेतलेला आहे. मैद्याला आपण व्यवस्थित चाळून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा एवढा ओवा घालून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये मी मोहन म्हणजेच गरम तेल टाकते. मी 2 कपाला साधारण 6 ते 7 चमचे इथे तेल टाकलेलं आहे आणि मैदा आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आणि मैदा एकमेकांना व्यवस्थित लागला पाहिजे या पद्धतीने आपण मिक्स करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. मी इथे थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. त्यानंतर याला 10 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. आता इथे आपण जी मटरची भाजी केली होती त्यांचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतो आहे. आता आपण इथे मैद्याचे पण छोटे छोटे पेढे तयार करून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता मी इथे मैद्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेतलेले आहे आणि त्याला मोदकाच्या पारीसारखं व्यवस्थित गोल करून त्याच्यामध्ये मटरचा गोळा आतमध्ये भरून म्हणजे स्टफ करून
यांना असं राऊंड करून याचं तोंड बंद करून असं हातावर थापून याच्या छोट्या छोट्या कचोरी बनवून घेते आहे. तुम्हाला आवडेल त्या प्रकारे छोटी किंवा मोठी कचोरी तुम्ही इथे बनवू शकता. आता इथे मी एका कढईमध्ये तेल मंद आचेवर गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण एक एक कचोरी टाकून यांना दोन्ही साईडने अलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घेऊया. जेव्हा ही कचोरी व्यवस्थित फ्राय होते तेव्हा ह्या अशा फुलून वरती येतात. तुम्ही बघू शकता आपली कचोरी किती छान फ्राय झालेली आहेत. ह्या जितक्याच दिसायला सुंदर दिसतात तितक्याच खायला अप्रतिम लागतात. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.